पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं त्रिशताब्दी महोत्सव किंबहुना 300 वर्ष आज जन्मोत्सवाला पूर्ण होत आहेत आणि म्हणून राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची ही संकल्पना होती की एक अशा व्यक्तीचं त्रिशताब्दी सोहळा साजरा व्हावा जेणे की लोकांमध्ये जनजागृती पण झाली पाहिजे आणि त्यामधून त्यांनी केलेल्या कामाची एक झलक पण दिसली पाहिजे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जे पाण्यासंदर्भात आणि जलसंधारण संदर्भात कामं केले, महाराष्ट्रामध्ये केले, भारतामध्ये केले, त्याचं कुठेतरी आधार घेऊन जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब यांच्या माध्यमातून कर्मभूमी आणि जन्मभूमी असा एक संजोग आम्ही घडवायचा प्रयत्न केलेला आहे। ही यात्रा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी अर्थात चोंडी इथून सुरू करून महेश्वर जी त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे, जिथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्मारक आणि समाधी आहे, अशा प्रकारे ही यात्रेचा प्रवास होत आहे। या यात्रेच्या प्रवासादरम्यान जलला किती महत्त्व आहे, पाण्याला किती महत्त्व आहे, जलसंधारणाला किती महत्त्व आहे आणि महाराष्ट्राचा शेतकरी आनंदी व्हावा, सुखरूप व्हावा अशा दृष्टिकोनातून या यात्रेचा संदेश घेऊन आम्ही सगळेजण जात आहोत। राज्याचं महायुती सरकार, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि यामध्ये सहभागी झालेले सर्व आमदार, खासदार, ही यात्रा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे आणि आज त्याचा अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप आणि तमाम नगरसेवक, महापौर, उपमहापौर आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो।